युद्धविरामादरम्यान इराण आणि अमेरिकेची आज प्रत्यक्ष चर्चा। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी संवाद साधणार। अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स आणि इराणचे प्रतिनिधी चर्चा करणार। पाकिस्तानची राजधानीत पार पडतीये इस्लामाबाद टॉक्स। इराणी सभापती आणि परराष्ट्र मंत्री पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल। गलिबाफ आणि अराक्ची यांचे इस्लामाबादमध्ये स्वागत। असीम मुनीर आणि इशाक दार यांनी स्वागत केलंय। इराणच्या शिष्टमंडळाचं विमान पाकिस्तानी हवाई हद्दीमध्ये शिरताच पाकिस्तानी हवाई दलानं केलं एस्कॉर्ट, तर इस्लामाबाद विमानतळावरती इराणी शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी रेड कार्पेट। अमेरिका इराण यांच्यातील चर्चेच्या पार्श्वभूमीवरती इस्लामाबादमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती। सुमारे 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात। बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था। शाळा, सरकारी आणि खासगी कार्यालयं आज बंद राहणार। अमेरिका आणि इराण शांतता चर्चेसाठी तयारी। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा दावा। दोन्ही देश संवादाद्वारे वाद सोडवण्यासाठी तयार असल्याची शहबाज यांची माहिती। शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांची धमकी। इराण जिवंत असेल तर तो फक्त चर्चेसाठीच, ट्रम्प यांचं वक्तव्य। इराणकडे आता कोणताही दबाव उरलेला नसून चर्चा अयशस्वी झाल्यास इराणला मोठ्या हल्ल्यांना सामोरं जावं लागेल, ट्रम्प यांचं विधान। स्पेनच्या पंतप्रधानांचे इस्रायलवरती हल्ले करण्याचं आवाहन। लेबनॉनला गाझा बनू देऊ नका। आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचा इस्रायलवरती आरोप। युरोपियन युनियनला कठोर भूमिका घेण्याचं आवाहन। हिंदी महासागरातील चागोस बेट मॉरिशसला देण्याचा निर्णय ब्रिटनकडून रद्द। आखाती युद्धावेळी याच बेटांजवळील दिएगो गार्सियावरती इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला, त्याच पार्श्वभूमीवरती ब्रिटनचा निर्णय। गालिबाफ यांचं इस्लामाबादमधून मोठं वक्तव्य। इराणची इच्छा सकारात्मक, पण अमेरिकेकडून अपेक्षा नाही। अमेरिकेशी आधीच्या चर्चांचा अनुभव चांगला नसल्याचं गंभीर मत। ऐन शांतीवारच्या दरम्यान पाकिस्तानची अडचण। सौदी अरेबियाच्या अर्थमंत्र्यांकडून पाकिस्तानला दिलेल्या कर्जाची आठवण। सौदी अरेबियाचे अर्थमंत्री अब्दुल्ला अल जादान यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ, मुनीर यांच्याकडे कर्जाचा विषय काढलाय। इस्रायलकडून आता गाझावरती देखील हल्ले सुरू। गाझा पट्टीतल्या बुरेजी रेफ्युजी शिबिरावरील हल्ल्यामध्ये 6 पॅलेस्टिनींचा मृत्यू। 40 दिवसांमध्ये पहिल्यांदाच इस्रायलकडून गाझा लक्ष्य। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी। भाजपकडून 40 स्टार प्रचारकांना प्रचारासाठी उतरवण्याचा निर्णय, तर भाजपच्या स्टार प्रचारकांची राहुरीमध्ये येऊन नाचक्की करून घेऊ नये, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांची टीका। आमच्यामुळे 40 असो ना 400 असो, इथं टिकणार नाही। इथं मला एक भाजपच्या मोठ्या कार्यकर्त्यांना सांगूशी वाटतं का येऊन आपली डिपॉझिट जप्त किंवा आपले नाचक्की होण्यापेक्षा न आलेलं बरं राहुरी मतदारसंघात। हा मतदारसंघ ह्यावेळेस 4 तारखेला ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस शरद पवार साहेबांचा खंदे कार्यकर्ता हा गोविंद मोकाटे इथं 4 तारखेला निवडून येत असतो। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। यादीमधून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं नाव वगळलं। प्राजक्त तनपुरे नेमकं कोणाचा प्रचार करणार याकडे लक्ष। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल। कचरा डेपोतील अधिकारी आणि ठेकेदारावरती दादागिरी करत गाडी फोडण्याची धमकी। बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये मोठी कारवाई। खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीनं सील केल्याची सूत्रांची माहिती आहे। बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप। नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधील खात्यांची तपासणी करण्यात आली आहे। इतरांचं भविष्य सांगणाऱ्या बोंधू अशोक खरातला स्वतःच्या भवितव्य कळेना। मी इथून बाहेर पडेन असं काही वाटत नाही, माझं मरण इथेच आहे। चौकशी दरम्यान खरातची प्रतिक्रिया। अशोक खरातवरती आतापर्यंत 15 गुन्हे दाखल। 3ऱ्या गुन्ह्यामध्ये खरातची चौकशी सुरू। नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून होण्याची शक्यता। एनआयए, एटीएस सोबतच एसबीआय, सीबीआय या तिन्ही यंत्रणांना एसआयटी कडून माहिती। प्रकरणांमागे मोठं रॅकेट असल्याचा संशय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 705 सायलेन्सर्सवरती रोड रोलर। 1028 बुलेट धारकांना दणका। केवळ दुचाकीस्वारांवरच नाही तर सायलेन्सर्स विकणाऱ्यांवरती देखील कारवाई करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय।
कोल्हापुरात वैद्यकीय बिलांच्या नोंदवहीचं प्रकरण भोवलं. विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत वाडीकर आणि माजी जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख यांचं निलंबन. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले होते चौकशीचे आदेश. मुंबईमध्ये एलपीजी सिलेंडरच्या काळा बाजाराचा पर्दाफाश. 40 लाखांहून अधिक किमतीचा माल जप्त. शिधावाटप विभागाकडून डोंगरी परिसरामध्ये छापे टाकून एलपीजी सिलेंडरची अवैध साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला. सांगलीतील वाळवा तालुक्यामध्ये ओझरडे डोंगरावरती वणवा. शेतकऱ्याची भरपाईची मागणी. आंब्यासह 1 एकरामधील शेततळ्यातील कागद हा जळून खाक झालाय. 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान. साधारण 360 आमची झाडं आंब्याची होती आणि शेततळ साधारण 1 एकरामध्ये आहे. तरी त्याची पूर्ण झाडं एक झाडं फळासकट जळून गेलेलं आहे. शेततळ्याचा कागद पूर्णपणे जळलेला आहे. ज्या वेळेला ही झाडं चांगल्या स्टेजला आली त्यावेळेला वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे पूर्ण झाडं आमची सगळी जळून गेली. शासनानं वन विभागानं ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. कोल्हापुरात नियंत्रण सुटून भरधाव कारनं दुचाकीला उडवलं. अपघातामध्ये 4 जण जखमी. एकाची प्रकृती ही गंभीर आहे. एसएससी बोर्डाजवळ ही घटना घडली आहे. बुलढाणामध्ये समृद्धी महामार्गावरती मेहकर जवळ तिहेरी अपघातामध्ये 2 जण गंभीर तर 5 जखमी झालेत. अन्य भरधाव गाडीनं धडक दिल्यामुळे अपघातग्रस्तांना मदत कार्य करणं देखील कठीण होऊन बसलंय. आणि यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात. शरद पवारांनी दिल्लीतील महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये वारकरी संप्रदायावरती भाष्य केलं. वारकरी संप्रदायामध्ये 60% लोकांनी मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचं शरद पवार म्हणाले. म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केलेली आहे असं देखील पवारांनी सांगितलं. वारकरी संप्रदायातील 41 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचनामधून पुरोगामी भूमिका मांडतात. दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावरती कुठे महिला नाहीत असं शरद पवार यावेळी म्हणाले. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त खासदार सुप्रिया सुळेंची फुले वाड्याला भेट. पुण्यातील गंजपेठेमध्ये असलेल्या फुले वाड्यामध्ये महात्मा फुलेंना अभिवादन केलं. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत. 200व्या वर्षात खरं तर पदार्पण होतंय. माझी एवढीच महाराष्ट्र सरकारला विनंती राहील हे संपूर्ण वर्ष हे सामाजिक परिवर्तन यासाठी साजरं व्हावं. बोरिवली पश्चिम इथल्या नाला साफसफाईमध्ये कथित गैरप्रकार उघडकीस. रात्री नाल्यामध्ये दगडमाती टाकून दिवसा तोच गाळा म्हणून काढल्याचं निदर्शनास. साफसफाईच्या नावाखाली बीएमसीकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप. दोष सिद्ध झाल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकणार. अतिरिक्त आयुक्तांची माहिती. म्हाडा वर्षभरामध्ये मुंबईमध्ये 2538 घरं बांधणार. 17,430 कोटींचा अर्थसंकल्प. तर राज्यामध्ये 13,000 घरांचं टार्गेट. मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत घरं उभारण्यात येणार. मुंबईत पश्चिम रेल्वेवरती उद्या सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान जम्बो ब्लॉक. यावेळी सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत जम्बो ब्लॉक असेल. ब्लॉकमुळे काही उपनगरीय सेवा देखील रद्द होणार. तुळजाभवानी देवीच्या दानपेटीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 7 किलो सोन्याची घट. सोन्याचे दर वाढल्यामुळे रोख रक्कम अर्पण करण्याकडे भाविकांचा कल. देवीच्या दानपेटीमध्ये रोख रक्कमेमध्ये दानपेटी 5 कोटींनी भरलेली आहे तर सोनं स्वरूपामध्ये दान हे 7 किलोनं घटलंय. धुळ्यामध्ये आतापर्यंत 4,563 शेतकऱ्यांची मका खरेदीसाठी नोंदणी. तर मका पिकाचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं असून शासनानं जास्तीत जास्त मका खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. अकोल्याचा तापमानाचा पारा 40.1 अंशांवरती. आजपासून उष्ण लाटेचा इशारा. वाढत्या उष्णतेमुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ. ड्रॅगन फ्रूटसह सफरचंदाची शेती हिरव्या नेटचा वापर करून झाकली गेली आहे.
सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावची सिद्धनाथ यात्रा सुरू. पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये चांग बलच्या जयघोषामध्ये शेटफळेची सिद्धयात्रा ही सुरू आहे. गुलाल उधळण करत लोखंडी सासणं नाचवत पालखी सोहळा पार पडतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.